मी माझ्या आईसोबत राहत होतो. बाबांना आमच्यातून जाऊन 4 वर्ष झाली होती. मला एक मोठा होता आणि त्याचे लग्न झाले होते. तो एका शाळेत शिक्षक होता, त्यामुळे तो बाहेरगावी राहत असायचा. आज ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे मी घरीच होतो आणि आई बाजारात गेली होती. काही वेळाने ती बाजारातून घरी आली, पण येताना तिच्यासोबत एक मुलगी होती. ती दिसायला सुंदर, साधारण 17-18 वर्षाची असेल कदाचित. मला ती स्वभावाने साधी आणि गरीब वाटली. मी आईला विचारलं, आई ही कोण आहे? तर आई म्हणाली, अरे आज बाजारात गेल्यावर मी केळाच्या सालीवरून घसरून पडणार होते. तितक्यात ही तिथे आली आणि तिने मला पडता पडता वाचवलं. हिचं नाव रेखा. अनाथ आहे बिचारी. तरुण मुलगी एकटीने बाहेर राहायचं म्हणजे धोकाच आहे ना तिच्या जीवाला. रेखा खूप रडली. मला म्हणाली की मी तुमच्या घरी पडतील ती सगळी कामं करेल, मला त्या बदल्यात पैसे नको पण आश्रय द्या. म्हणून मी तिला घरी घेऊन आले. यावर मी काहीच बोललो नाही. पण एका अनोळखी मुलीला घरात असं ठेवून घ्यायचं मला ते पटत नव्हते. काही दिवस सरले ती मुलगी घरातील सगळी कामं करत होती. आईला ती काहीच कामे करू देत नव्हती. जेवण बनवण्यापासून ते सगळं घर नीटनेटकं ठेवण्यापर्यंतची सगळी कामं ती आनंदाने करू लागली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती घरात आल्यापासून आईचा एकटेपणा दूर झाला होता. कारण मी ऑफिसला गेल्यावर आई दिवसभर एकटीच असायची. आईला तिची खूप सवय होऊन गेली होती. एखाद्या मैत्रिणीप्रमाणे त्या दोघी राहायच्या. माझं आणि तिचं फारसं बोलणं व्हायचं नाही. कधी घरात ये जा करताना दोघांची नजरानजर झाली की ती मला पाहून लाजायची. एकदा मी तिला देवासमोर रडताना पाहिलं, पण मला वाटलं तिला तिच्या आईबाबांची आठवण येत असेल बहुधा. एके दिवशी आईला म्हणालो, आई किती दिवस या अनोळखी मुलीला घरात ठेवून घेणार आहेस? पण यावर आई बोलली की ती ह्या घरातून कुठेही जाणार नाही आणि पुन्हा ह्या विषयावर बोलू नको, असं आईने स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्या मुलीने आईचं मन जिंकून घेतलं होतं आणि मलाही या विषयावरून आता आईशी काही बोलायचं नव्हतं. दिवस सरत होते आणि आता रेखा आमच्या घरातील सदस्य बनली होती. आईने कधीच तिला कामवाली ह्या नजरेने पाहिलं नाही. एक दिवस तिची तब्येत अचानक बिघडली, म्हणून मी आणि आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिला तपासल्यावर डॉक्टर म्हणाले की ती आई होणार आहे. हे ऐकल्यावर आम्हा दोघांना धक्का बसला. आमचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, कारण तिचं तर लग्नच झालं नव्हतं. आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो आणि आईने जेव्हा तिला सत्य काय आहे हे विचारलं, तेव्हा तिने जराही विचार न करता माझं नाव घेतलं आणि म्हणाली, या सगळ्याला तुमचा मुलगा जबाबदार आहे, माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे. हे ऐकल्यावर माझ्या आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणालो, अगं वेडी झालीस का तू? मी तुला कधी बोललो देखील नाही आणि उगाच माझ्यावर असे घाणेरडे आरोप करते आहेस. आईने माझ्याकडे पाहिले आणि मला काहीही न बोलता ती डोक्याला हात लावून बसली. आईला मी खूपदा म्हणालो, यात माझा काहीही दोष नाही, पण आई माझ्याशी काहीच बोलायला तयार नव्हती. तिने त्या मुलीवर विश्वास ठेवून मला खोटं ठरवलं होतं. आईला कसं समजावू हेच मला कळत नव्हतं आणि आता मला त्या मुलीचा खूप राग येऊ लागला. ज्या मुलीला मी साधी, सरळ, सुस्वभावी समजत होतो, ती तर पक्की चालबाज निघाली होती. आता आई माझ्याकडे संशयी नजरेने पाहू लागली होती. मी खूप घाबरलो होतो आणि मला असं घाबरलेला पाहून आईला खरंच वाटू लागलं की हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. एकदा आई म्हणाली, बाहेरचं जग ह्या मुलीला जगू देणार नाही, म्हणून मी तिला घरी आणलं, तर माझ्याच मुलीने त्या मुलीशी वाईट वर्तन केलं. आईने आता माझ्याशी बोलणं सोडून दिलं होतं. त्या मुलीने माझ्यावर असा खोटा आरोप का केला असेल, ह्या विचाराने मी चक्रावून गेलो. कधी कधी वाटत होतं की प्रॉपर्टीसाठी तिने माझ्यावर असा घाणेरडा आरोप केला असेल. मला काही सुचत नव्हतं. मी विचार केला की त्या मुलीलाच जाऊन विचारावं की ती माझ्यासोबत अशी का वागली आणि का तिने ह्या प्रकारात मला ओढलं आहे. तिने माझ्यावर असा घाणेरडा आरोप का केला हे मला तिला विचारायचं होतं. ती किचनमध्ये काम करत होती. तिला जाब विचारण्यासाठी मी किचनकडे जात होतो, तेव्हा आईने मला आवाज दिला. खूप दिवसांनी आई मला बोलवत आहे म्हणून मी आवाज दिल्याबरोबर आईकडे धावत गेलो. आई रागातच होती. ती मला म्हणाली, मी एक निर्णय घेतला आहे की आज संध्याकाळी तुझं लग्न आहे.
मी म्हणालो, कोणाशी? तर आई बोलली, ज्या मुलीचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलं आहे त्या मुलीशी. त्यामुळे तिच्याबरोबर लग्न करण्यातच तुझं भलं आहे. आणि आईचं हे बोलणं ऐकून मी हैराण झालो. एवढं बोलून आई तिथून निघून गेली. मला काही सुचत नव्हतं, कारण मला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळत होती. आई माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि संध्याकाळी आईने जबरदस्तीने माझं लग्न त्या मुलीशी लावून दिलं. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की माझं लग्न ह्या अशा पद्धतीने होईल म्हणून. मी लग्न झाल्याबरोबर घराबाहेर पडलो. मला कळत नव्हतं त्या मुलीला अखेर काय पाहिजे. तिचं असं कोणतं ध्येय आहे ज्याला पूर्ण करण्यासाठी तिने मला मोहरा बनवलं होतं? का ती ठरवूनच किंवा काही प्लॅन करूनच आमच्या घरात आली आहे? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. मी दिवसभर हाच विचार करत होतो. त्यानंतर रात्री उशिरा मी घरी आलो. मी माझ्या खोलीत गेलो तर ती खुर्चीवर बसली होती. तिला माझ्या खोलीत पाहून मला खूप राग आला. मी तिच्याकडे गेलो आणि तिच्यावर रागाने हात उचलला. पण आईचे संस्कार आठवले आणि मी हात खाली केला. मी रागातच तिला विचारलं, तू माझ्याशी असं का वागली? मी तुझं काय वाईट केलं आहे? मी तुला ह्या घरात आलीस तेव्हापासून एका शब्दाने देखील बोललो नाही आणि तू सरळ तुझ्या पापाचा भागीदार मला बनवलं. का तू मला माझ्या आईच्या नजरेतून उतरवलं आहेस? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला द्यावीच लागतील. असं बोलल्यावर ती काहीही बोलली नाही. मान खाली घालून बसली होती आणि ह्या गोष्टीचा मला राग आला. एकतर तिने पाप केलं होतं आणि माझ्यावर घाणेरडा आरोप करून ती अशी शांत बसली होती, जसं काही झालंच नाही. मी तिला जोरात ओरडून विचारलं, आता का गप्प आहेस? बोल काहीतरी. यावर ती असं काही बोलली की ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिने माझे पाय पकडले आणि म्हणाली, तुम्ही मला काहीही बोला, पण बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला तुमच्या मोठ्या भावाच्या स्वाधीन करा. बाळाला वडिलांचं प्रेम तेच देऊ शकतात. आता मात्र माझ्या रागाचा पारा चढला. मी म्हणालो, अगं ये बाई, तू ये मूर्खासारखा काय बडबड करत आहेस? आमच्याकडून कोणत्या जन्माचा बदला घेत आहे? ह्यात माझ्या भावाचा काय दोष? आम्हा सगळ्यांना बर्बाद करण्याचा तुझा विचार आहे का? आईने तुला दया दाखवून आमच्या घरी आणलं आणि तू अशा प्रकारे त्याची परतफेड करत आहेस का? पण आता ती तोंडाला कुलूप लावल्यासारखी गप्प बसली होती. मी पूर्ण शून्यात होतो. तिथून मी गॅलरीत आलो. मला हे सगळं काय चाललं आहे आणि ह्यामागे सत्य काय आहे हे शोधून काढायचं होतं. मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आई झोपेतून उठण्याआधी ऑफिसला निघून गेलो. पूर्ण दिवस माझ्या मनात ती जे काही बोलली होती तेच यायला लागलं होतं. विचार करून करून डोकं गरगरायला लागलं होतं. मी विचार केला होता, एखाद्या सुंदर सुशिक्षित मुलीशी लग्न करेल, पण देवाने माझ्या नशिबात अशा मुलीला बायको म्हणून पाठवलं, जी चारित्र्यहीन होती. मी रात्री ऑफिसवरून घरी आलो तेवढ्यात ती माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. माझं डोकं जोरात दुखायला लागलं होतं. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या हातातला पाण्याचा ग्लास घेऊन फेकून दिला. ती गप्प राहून माझ्याकडे बघत होती. आवाज ऐकून आई माझ्या खोलीत आली. फुटलेला ग्लास बघून तिने समजून घेतलं, पण आईने माझ्याशी बोलणं सोडून दिलं होतं. त्यामुळे ती काही न बोलता परत गेली आणि हे सगळं त्या मुलीमुळे होत होतं. मला आता तिला पाहिलं तरी राग यायचा आणि का येऊ नये, तिच्यामुळेच माझी आई माझ्यापासून दूर गेली होती. मी तिच्याकडे रागाने बघत बाथरूममध्ये गेलो आणि परत आल्यावर पाहिलं तर तिने माझ्यासाठी जेवण वाढून ठेवलं होतं, पण मी जेवलो नाही. मी जेवणाचं ताट उचलून बाहेर टेबलवर नेऊन ठेवलं. ती हे सगळं बघत होती. बहुधा तिला असं वाटत असेल की हे सगळं करून ती माझं मन जिंकेल, तर हा तिचा गैरसमज होता. त्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. मी सकाळी उठून पाहिलं तर माझी बायको खोलीत नव्हती. त्यामुळे मला आनंद झाला. मला वाटले, ही जर स्वतःहून घर सोडून गेली असेल तर छानच आहे. मी सगळं आवरून ऑफिसला निघालो. बाहेर येऊन पाहिलं तर आई नाश्ता करत बसली होती. मी शूज घातले आणि ऑफिसला जायला निघालो. मला पाहून रेखा म्हणाली, मी तुम्हाला नाश्ता केल्याशिवाय जाऊ देणार नाही.
मी रागाने तिच्याकडे पाहिलं आणि तसाच निघून गेलो. माझं ऑफिसच्या कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा आईचा नाराज चेहरा समोर यायचा. माझं आईवर खूप प्रेम होतं आणि ती माझ्याशी बोलत नव्हती हे मला सहन होत नव्हतं. आईने आम्हा दोन्ही भावंडांवर खूप चांगले संस्कार केले होते. तिला असं वाटायचं की मी कुठेतरी कमी पडलो, त्यामुळे माझा लहान मुलगा असा वागला. पण मी आईला कसं सांगू की तू केलेले संस्कार योग्य आहेत आणि कायम राहतील. मी कपडे बदलून आईच्या खोलीत निघालो तेवढ्यात ती म्हणाली, तुम्ही आधी जेवून घ्या, सकाळपासून तुम्ही काहीही खाल्लं नाही. मी तिला ओरडून म्हणालो, तुझे तोंड बंद कर. हे ऐकून आई बाहेर आली आणि मला म्हणाली, न जेवून स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहेस का? आधीच तुझ्यामुळे समाजात माझी मान खाली गेली आहे. मी जिवंत असेपर्यंत तरी मला ह्या घरात वाद नको आहेत. मी गेल्यानंतर तुम्ही काहीही करायला मोकळे आहात. आई असं बोलल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणालो, आई मी निर्दोष आहे, यात माझी काही चूक नाही. ही मुलगी खोटारडी आहे. तिने माझ्यावर उगाच खोटे आरोप केले आहेत. यावर आई म्हणाली, अरे ह्या गरीब मुलीला काय मिळणार आहे? मी सगळं सांगून थकलो होतो आणि मी माझ्या आईच्या पायाशी बसलो आणि रडू लागलो आणि मी न केलेल्या गुन्ह्याची माफी मागू लागलो. आई तर आईच असते, जी आपल्या मुलाची प्रत्येक चूक माफ करते. आईने मला उठवलं आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवण केलं. मी खुश होतो. माझी आई हळव्या काळजाची पण एकाच गोष्टीवर ठाम राहणारी आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होती आणि त्यामुळे मी आईसमोर मान झुकवली होती. पण मी पक्का निश्चय केला होता की ह्या मुलीचा खरा चेहरा एक दिवस आईसमोर नक्की आणेन आणि माझ्या आयुष्यातून कायमची बाहेर करेन. त्यामुळे आता तरी फक्त शांत राहायचं असं मी ठरवलं. आता माझं मन शांत झालं होतं, कारण माझी आई माझ्यावर नाराज नव्हती आणि पूर्वीसारखी वागू लागली होती. मला आता फक्त त्या मुलीचा खरा चेहरा आईसमोर आणायचा होता. पण रोज रात्री मी बघत होतो, माझी बायको झोपेतून उठून रडत असायची. बहुतेक तिला केलेल्या अपराधाची लाज वाटत असेल. पण मला वाटले, सकाळी किचनमध्ये काम करत असताना मी तिच्याकडे पाहिलं आणि माझ्या मनात विचार आला की हिने ह्या प्रकरणात माझ्या भावाचं नाव का घेतलं असेल? खरंच त्याने असं काही केलं असेल का? पण त्याचं तर वहिनीवर खूप प्रेम आहे आणि ते दोघेही त्यांच्या आयुष्यात खुश होते. नंतर असं वाटलं तिचा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा नसेल, त्यामुळे ती अशा प्रकारे आमच्या घरी येऊन असे आरोप केले आहेत. पण काही असलं तरी ती माझ्या आईच्या भावनांशी खेळली होती. काही महिन्यांनंतर तिने एका मुलाला जन्म दिला. मुलगा झाला म्हणून बिचारी आई खुश झाली, आनंदाने नाचू लागली. तिला असं वाटत होतं की ते बाळ माझे आहे. पण मी मात्र त्याला जवळ घेतले नाही. मी, आई आणि रेखा मुलाला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आलो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण मला DNA टेस्टचे रिपोर्ट्स हवे होते. मी गुपचूप त्या मुलाची आणि माझी टेस्ट केली होती आणि रिपोर्ट्स पण तेच आले होते जे की मी इतके दिवस ओरडून सांगत होतो. मी निर्दोष आहे. मला खूप आनंद झाला. आता माझ्याकडे पुरावा होता. माझ्या बायकोचा खेळ संपला होता. मी पटकन घरी निघालो आणि आईच्या खोलीत गेलो. आई पुस्तक वाचत बसली होती. मी आईजवळ गेलो आणि म्हणालो, आई मला तुला एक सत्य सांगायचं आहे. मी आईचा हात धरून घेऊन म्हणालो, आई ते मूल. मी काही बोलणार तेवढ्यात आई म्हणाली, हो माझ्या बाळा, ते मूल आता तुझं नाही. तुझ्या बायकोचं मन खूप मोठं आहे, तिची कदर कर. अशा मुली खूप कमी असतात, ज्या स्वतःचे मूल दुसऱ्याला देतात. आई काय बोलत आहे हे मला कळत नव्हतं. पण पुढे ती जे काय बोलली हे ऐकून मला सगळं समजलं की ह्यावेळीसुद्धा माझ्या बायकोची काहीतरी नवीन चाल होती. आई म्हणाली, तुझ्या बायकोने तिचे बाळ तुझ्या मोठ्या भावाला दिले आहे. मी चकित झालो. पण ते रिपोर्ट्स मी आईला दाखवले आणि सांगितलं, आई ह्यात साफ लिहिलं आहे की हे बाळ माझं नाही. तुला विश्वास नसेल तर दुसऱ्यांदा टेस्ट करायलाही मी तयार आहे. मी आधीच तुला सांगितलं की ही मुलगी खोटारडी आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आई हैराण होऊन ते रिपोर्ट्स पाहू लागली. तिने रेखाला बोलावलं आणि ते रिपोर्ट्स दाखवले आणि म्हणाली, खरं काय आहे ते सांग. ती अचानक रडायला लागली आणि रडत रडत तिने माझ्या आईचे पाय पकडले आणि बोलायला लागली, हे खरे बोलत आहेत. मी त्यांच्यावर खोटे आरोप केले. हे मूल त्यांचं नाही. तिने सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली.
तिने सांगितलं की एका गरीब वडिलांची मुलगी होती. एका छोट्याशा खोलीत ती तिच्या आईबाबांसोबत राहत होती. आईवडील एका अपघातात गेले आणि मी एकटी पडले. घराच्या मालकाने आईवडील गेल्यामुळे मला घरभाडे माफ केले होते. मी विचार केला कुठेतरी काम करून स्वतः पोट भरेन. एक दिवस त्या घरमालकाने माझ्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिथून पळून गेले. 2 दिवस रस्त्यावर भीक मागितली. काही माणसांमध्ये राक्षस पाहिले. त्यामुळे मला मी मुलगी असल्याचा राग येऊ लागला. माझी आणि आईची भेट कशी झाली हे आईने तुम्हाला सांगितले आहे. माझे नशीब चांगले म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे मला भेटली. पण जेव्हा मी गरोदर आहे हे समजले तेव्हा मी पटकन तुमचे नाव घेतले. जर मी गरोदर आहे हे आईंना समजले नसते तर कदाचित ह्या मुलाचा जन्म झालाच नसता. त्यानंतर मला आईकडून समजले की तुमच्या मोठ्या भावाला 5 वर्ष झाले पण मूल होत नाही. त्यामुळेच तर मी तुम्हाला लग्न झाल्यावर म्हणाले होते, बाळ जन्मल्यावर तुमच्या मोठ्या भावाला द्या. तेच त्याला वडिलांचे प्रेम देऊ शकतात. हे बघा, माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याची मी माफी मागते. असं म्हणून ती रडू लागली. आता सत्य समजलं होतं. मी आईला म्हणालो, आई तूच सांग आता काय करायचं. माझ्यासाठी मी निर्दोष आहे एवढं पुरेसं आहे. आई म्हणाली, तू निर्दोष आहेस हे सत्य आहेच, पण तुझ्या बायकोची ह्यात चूक आहे असं मला वाटत नाही. कारण तिच्यावर ज्या माणसाने जबरदस्ती केली तो खरा गुन्हेगार आहे. मुली, खरंच तुझं मन खूप मोठं आहे. कारण एक आई स्वतःचे मूल एवढ्या सहजासहजी कोणालाही देऊ शकत नाही. तुझ्या दिराला स्वतःचं मूल दिलंस आणि त्यासाठी मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. आई मला म्हणाली, तू नशीबवान आहेस, तुला अशी पत्नी मिळाली. तिला जप आणि भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जा. मला आई बोलत होती ते पटलं होतं. मी विचार केला, नशिबाने तिच्याबरोबर वाईट केलं असलं तरी माझ्या प्रेमाने मी तिला सर्व काही विसरायला भाग पाडेन. आणि मी घेतलेला निर्णय बरोबर निघाला. आज आमच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेली आहेत. आम्हाला 2 मुलं आहेत आणि आम्ही दोघे अगदी सुखी आहोत. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.